5 लाख विद्यार्थ्यांना कमवा आणि शिका योजनेतून दरमहा 2,000 रुपये असा प्रस्ताव चंद्रकांत पाटील यांनी सरकारकडे मांडलाय। राज्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच आर्थिक आधार मिळावा यासाठी कमवा आणि शिका योजनेचा व्यापक विस्तार करण्याचा प्रस्ताव उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सरकारसमोर मांडलाय। या योजनेअंतर्गत राज्यातील तब्बल 5 लाख विद्यार्थ्यांना दरमहा 2,000 रुपये देण्याचा प्रस्ताव असून त्यासाठी वर्षाला सुमारे 300 कोटी रुपयांचा निधी आवश्यक असल्याचं पाटील यांनी सांगितलंय। माझी विनंती आहे की तुम्ही त्या माणसाला त्या विषयातच विचारा, म्हणजे गडबड होत नाही। त्यामुळे माझा विषय काय, तर मी असं म्हटलं की 2,000 रुपये प्रतिमाह हे विद्यार्थ्यांना प्रायोरिटीने विद्यार्थ्यांना पॉकेट मनी म्हणजे काय, तर त्यांना त्याची फी 100% सरकार भरतं, त्यांना निर्वाह भत्ता मिळतो, त्या व्यतिरिक्तही खूप खर्च वर्षभरात असतात। त्यासाठी त्यांना दरमहा कमवा आणि शिका। स्वर्गीय भाऊराव पाटलांनी, धर्मवीर भाऊराव पाटलांनी ही कन्सेप्ट त्या काळामध्ये रुजवली की त्याला कॅम्पसमध्ये काम करायला द्या, त्याचे पैसे त्याला मिळू द्या, म्हणजे त्याचं हॉस्टेल खानापिना फी असं होतं। म्हणजे मुळात ही कल्पना स्वर्गीय धर्मवीर भाऊराव पाटलांची आहे। ती आज बेतीस महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यापीठामध्ये कमी संख्येत, काही चांगल्या कॉलेजेसमध्ये, मोठ्या कॉलेजेसमध्ये जे प्रोएक्टिव्ह असतात, स्वतःहून काही विचार करतात, तिथे कमी संख्येने आजही आहे। तिचं नाव आहे कमवा